नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फ्लाय विथ प्रतीक्षा. तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर डेली ब्लॉग घेऊन येत आहे मी आणि रेसिपी पण सांगत आहे त्या शॉर्टमध्ये, कारण मला ब्लॉग छोटा बनवायचा आहे, 4 ते 5 मिनिटाचा, आणि मी नवीन आहे, शिकत आहे, नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते. तर प्लीज मला सपोर्ट करा. तर आजची रेसिपी होती चाकवत, आंबट चुका आणि पालक मिक्स डाळ. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी तुरीची डाळ घातली आहे, चण्याची डाळ घातली आहे आणि थोडीशी मसुरी डाळ घातली. तर हे सगळ्यामध्ये आपलं एक कांदा, एक टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या, आलं लसूणची पेस्ट सगळं सगळं त्यात टाकून कुकर लावून टाकला होता आणि कुकर लावताना दाखवायचं विसरले. आणि दुसरीकडं तुम्ही काय म्हणता काय माहिती त्याला, आमच्या तिकडं आवऱ्याची शेंग म्हणतो आम्ही याला नांदेडमध्ये, आणि इकडं तुम्ही काय म्हणता प्लीज सांगा मला, बाकी याचं दुसरं नाव माहीत नाही. तर आज आवऱ्याच्या शेंगाची भाजी होती, आमच्या नांदेड स्टाईलमध्ये मी बनवली. तर त्याला मी काही नाही घातलं, जिरे, हळद, हिंग आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याचं वाटण केलं आणि मस्त भाजी वाफवून घेतली छान. आणि तेलामध्ये तेवढं होईल तेवढं त्याला छान फ्राय केलं, कारण आमच्याकडे खूप भाजीला जास्त शिजवत नाही, थोडीशी कच्ची भाजी ठेवतो आम्ही. आणि त्याच पद्धतीची मी आज भाजी बनवली. तुम्हाला काय सांगू, भाजी जेव्हा शिजत होती ना, असा छान सुगंध येत होता ना भाजीचा, असं वाटतं मस्त अर्धी भाकरी आणि भाजी आता लगेच खावी. तर अशा पद्धतीची ही भाजी होते, तुम्ही नक्की करून पहा. तर हे छानपैकी मी भाजी धुवून त्याच्यामध्ये फ्राय केली आणि त्याला फक्त तेलामध्ये वाफवलं, खालीवर केलं एक 10 मिनिटं. आणि त्यानंतर थोडेसे आमच्या नांदेडचाच काळा मसाला, आता कोण कोण इथून नांदेडून माझी व्हिडिओ बघते किंवा कुणाला माहिती आहे हा काळा मसाला, त्यांनी नक्की कमेंट करा. आणि थोडेसे तीळ घेतले, तिळाला असं ओबडधोबड वाटून घेतलं आणि ते वरून टाकले. तीळ, सगळं मसाले, ते सगळं एकदम छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं आणि सगळं त्यातलं पाणी आटलं आणि तेल सुटायला लागलं की गॅस बंद करून ठेवला आणि भाजी झाकून ठेवून द्यायची. आणि अशाच पद्धतीने मी तिकडं माझी डाळ पण शिजत आली होती, कुकरला लावली होती मी, पण ते नवीन आहे, मी तुम्हाला सांगते ना, कॅमेऱ्यामध्ये मला घेता नाही आलं ते. नेक्स्ट टाईम मी अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत राहीन. आणि ज्यांना येतो त्यांनी मला सांगू शकता की मी काय अजून चेंज करू, कसं कॅमेरा ठेवू शकते, काय करू शकते, तर मला खूप मदत होईल. तर आज येत होता पालकचं वरण आणि आवऱ्याची शेंगाची भाजी आणि भाकरी, कारण डायजेशन जरा स्लो आहे आमच्या विकास सरांचं, त्याच्यामुळे त्यांना भाकरी किंवा भात छानपैकी डायजेस्ट होतो. म्हणून मी खूप जास्त ट्राय करते की भाकरी टिफिनला देण्यासाठी. मग भाकरी जर असेल तर त्यासोबत जी भाजी असेल ना द्यायला पाहिजे, तीच भाजी ट्राय करते बनवायचा. तर आजच्या टिफिनला होतं हे वरण, भाजी आणि भाकरी. आणि त्यासोबत गोड आज काय नव्हतं म्हणून डिंकाचा लाडू दिला होता टिफिनमध्ये. तर पुढं बघू शकता तुम्ही, टिफिन पण भरलेला व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर अशा पद्धतीचे आज गोल गोल भाकरी करण्याचं ट्राय केलं, कारण मला स्मिताताई बोलली असे नकाशे काय काढते का लांबड्या जिबेसारख्या भाकरी करते, चपात्या करते. तर मी शिकते आता गोल गोल भाकरी करायला. आणि आज मला खूप आनंद झाला की मी गोल गोल आणि छान भाकरी भाजली पण आणि केली पण. तर अशापैकी आजचा डबा टिफिन झाला आणि मला खूप छान वाटलं. आणि जे डाळ झाली होती त्याला खाली काढून घोटून घेतलं, छानपैकी एक जीव केला आणि त्याच्यामध्ये वरून फोडणी टाकली. कारण थोडंसं कमी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीचे तुकडे टाकून त्याला फोडणी दिली आणि ती फोडणी त्या डाळीमध्ये टाकून मस्तपैकी डाळीला मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता डाळीचा कलर आणि सुगंध विचारूच नका. आणि खूप छान वाटलं मला, कारण आज उशीर झाला होता उठायला, उशिरा उठून लवकर टिफिन झाला म्हणून माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद होता. आणि मस्तपैकी अशी बघा, बघू शकता तुम्ही, डाळ असली सुंदर झाली ना, तर मी खाऊन सांगेलच टेस्ट कशी झाली आहे. आणि त्यानंतर टिफिन भरायला घेतले पटापट, कारण आता काकड्या खूप कडू म्हणून, काकडी नेहमी बघा कडू आहे का, जर असेल तर तिला असं घासायची, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तिथं तुम्ही बघून ते ट्राय करू शकता. मस्त आजचे टिफिन भरून झाले आणि खूप आनंद झाला की मी 8:25ला सगळं करून रेडी होते. आज उठायला उशीर झाला होता तरी पण. तर थँक्यू सो मच. माझे व्हिडिओ बघताय, आवडले तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.